गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। या भागामध्ये आपण पाहणार आहोत 2024 हे वर्ष या 12 राशींसाठी कसे असेल। मेष पहिली राशी आहे। मेष राशी मेष राशी चक्राची पहिली राशी आहे आणि ही अग्नी तत्वाची राशी मानली गेली आहे। मेष राशीनुसार मे नंतर 2024 हे वर्ष आरोग्य आणि आर्थिक दृष्टीने शुभ परिणाम देऊ शकतं। 1 मे 2024 पासून गुरुचे गोचर होणार आहे, जे तुमच्यासाठी खूप अनुकूल आणि शुभ असेल। गुरुच्या या गोचरने तुमचे आरोग्य उत्तम राहील, कारण हे गोचर तुमच्या दुसऱ्या भावात होणार आहे। अशा स्थितीत बृहस्पती तुम्हाला धनलाभ, धनवृद्धी, धनसंचय इत्यादींचे वरदान देईल। 2024 हे वर्ष व्यावसायिकदृष्ट्या अनुकूल राहील। या वर्षी तुम्हाला पगारवाढ आणि पदोन्नती मिळू शकते। या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते। गेल्या काही वर्षात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळालेले नाहीत, परंतु हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे, कारण यावर्षी शनी, गुरु आणि केतू हे तिन्ही तुमच्या पक्षात दिसत आहेत। दुसरी राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशी चक्राची दुसरी राशी आहे। शास्त्रानुसार यावर्षी वृषभ राशीच्या जातकांना आरोग्य, नातेसंबंध, काम आणि आर्थिक बाजूने शुभ परिणाम दिसू शकतात। 1 मे 2024 पासून गुरु चंद्र राशीतून पहिल्या भावात प्रवेश करेल, त्यामुळं तुम्हाला आरोग्य, करिअर आणि नातेसंबंधात काही अनपेक्षित बदल दिसू शकतात। हे वर्ष तुमच्यासाठी आरोग्य सर्वात महत्त्वाचे असणार आहे। 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी वक्री होणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने स्वतःकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, कारण हा काळ करिअरच्या दृष्टीने थोडा नाजूक असणार आहे। मिथुन राशी चक्राची तिसरी राशी आहे आणि हिला वायू तत्वाची राशी मानली जाते। मिथुन राशीनुसार या राशीच्या जातकांना करिअर, आर्थिक बाजू, नातेसंबंध आणि आरोग्याच्या बाबतीत 2024 मध्ये संमिश्र स्वरूपात बघायला मिळेल। राहू आणि केतू ही स्थिती तुमच्या कुटुंबामध्ये आणि करिअरमध्ये काही अपयश दाखवत आहे। या वर्षात अनेक वेळा तुम्हाला या संदर्भात शुभ परिणाम मिळू शकतात आणि काही वेळा तुम्हाला वाईट परिणामांनाही सामोरे जावं लागू शकतं। या वर्षी तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात, ज्यामुळं तुमच्या इच्छा पूर्ण होतील। या वर्षी तुम्हाला नफाही मिळेल आणि तुम्ही पैसे खर्च करतानाही दिसाल। कर्क राशी चक्राची चौथी राशी आहे आणि ही जळ तत्वाच्या संबंधित राशी मानली गेली आहे। 1 मे 2024 पासून गुरु तुमच्या 11व्या भावात असेल, तर राहू आणि केतू 3ऱ्या आणि 9व्या भावात असतील, ज्यामुळं तुमच्या जीवनात प्रगती दिसेल। तुम्हाला तुमचे आरोग्य, करिअर, वाढ आणि नातेसंबंध, तुमचे मित्र आणि जोडीदार यांच्याशी संवाद साधताना समस्यांना सामोरे जावे लागू शकते। या राशीचे जातक जे व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना काही नुकसान आणि मध्यम लाभाचे संकेत मिळत आहेत।
तुम्ही तुमच्या करिअरबाबत असमाधानी दिसाल. व्यवसाय केला तरी तोटा सहन करावा लागू शकतो. तुम्हाला आर्थिक लाभ आणि वृद्धी दिसेल. यासोबत चंद्र राशीतून 8व्या भावात शनी असल्यामुळं तुम्हाला वाढत्या खर्चालाही सामोरे जावे लागू शकते. सिंह राशी चक्राची 5वी राशी आहे आणि हिला अग्नितत्व संबंधित मानले गेले आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्यापूर्वीचा काळ अनुकूल राहणार आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने ही शुभ ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पदोन्नती मिळू शकते. एप्रिल 2024 पर्यंत तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराटीचे संकेत आहेत. तुम्हाला नोकरीमध्ये काही समस्या, नातेसंबंधातील खळबळ इत्यादींना सामोरे जावं लागू शकते. सिंह राशीचे जे जातक व्यवसाय करत आहेत त्यांना काही नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळं यावर्षी तुमच्या जीवनात आर्थिक समस्या आणि नातेसंबंधाशी संबंधित काही समस्या येऊ शकतात. कन्या राशी चक्राची 6वी राशी आहे आणि याला पृथ्वी तत्वाच्या संबंधित मानले गेले आहे. कन्या वार्षिक राशी भविष्य 2024 नुसार कन्या राशीच्या जातकांना या वर्षी तुमच्या नात्यात नवीनता येईल आणि तुमच्या जीवनात आत्मविश्वास आणि ताजेपणा येईल. 1 मे 2024 पासून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी कराल. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील. यावर्षी कोणताही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे. तसेच जर तुम्हाला कोणतीही मोठी गुंतवणूक करायची असेल तर विचारपूर्वक करावी, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. 29 जून ते 15 नोव्हेंबर या काळात शनी वक्री होणार आहे. शनीची ही स्थिती तुमच्यासाठी फारशी अनुकूल राहणार नाही. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तूळ राशीची 7वी राशी आहे आणि ही तत्वाची राशी सांगितली गेली आहे. या राशीच्या जातकांसाठी 2024 हे वर्ष आर्थिक दृष्टीने अनुकूल राहील. करिअरसाठी चांगला नफा, अधिक कमाईची संकेत देत आहेत. या वर्षाच्या तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह उत्कृष्ट असणार आहे. आपण आपल्या घरात अनेक शुभ संधी, धनलाभ वाढीच्या रूपाने कृपा करणार आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप लकी ठरेल. करिअरच्या संदर्भात परदेश प्रवासाची संधी मिळू शकते आणि यामुळं तुम्हाला समाधान मिळेल. वृश्चिक राशी चक्राची 8वी राशी आहे आणि याला जळ तत्वाची राशी मानली गेली आहे. या राशीच्या जातकांना मे 2024 पूर्वी फळदायी परिणाम मिळतील. तथापि या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात कठोर परिश्रम करावे लागतील, कारण या वर्षात तुमच्या आयुष्यात आणखी आव्हाने येण्याची शक्यता आहे. या राशीच्या जातकांना उत्तम नोकरीच्या चांगल्या संधी, आर्थिक लाभ, मनोकामना पूर्ण करणे आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जीवनात आराम आणि कुटुंबात आनंद अनुभवायला मिळेल. धनुराशी चक्राची 9वी राशी आहे आणि याला अग्नितत्वाची राशी मानली गेली आहे. एप्रिल 2024च्या अखेरीस तुम्हाला या काळात करिअर, आर्थिक बाजू आणि नशिबाच्या दृष्टीने शुभ संधी मिळण्याची चिन्हे आहेत. धनुराशीच्या काही जातकांना त्यांच्या नोकरीच्या संदर्भात परदेशात नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनातील पैशाचा प्रवाह सुरळीत चालणार आहे. करिअरच्या संदर्भात परदेशात जाऊ शकतात. या वर्षात
तुम्ही चांगली कमाई करण्याच्या स्थितीत असाल. मकर राशी चक्राची 10वी राशी आहे आणि ही पृथ्वी तत्वाला दर्शवते. हे वर्ष मकर राशीच्या जातकांसाठी खूप शुभ असणार आहे. हे वर्ष तुमच्या शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा असेल. हे वर्ष तुम्हाला आत्मविकास, भाग्य, परदेश प्रवास इत्यादी बाबतीत शुभ परिणाम देणार आहे. याशिवाय संततीकडूनही आनंद मिळेल. बृहस्पतीचे गोचर तुमच्यासाठी अफाट आर्थिक लाभ, पैशाची बचत, संपत्ती, संचय, चांगले आरोग्य आणि नवीन करिअरसाठी संधीच्या दृष्टीने शुभ असणार आहे. 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी मागे जाणार आहे आणि हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. कुंभ राशी ही चक्राची 11वी राशी आहे आणि हा वायू तत्वाला दर्शवते. या वर्षी तुम्हाला तुमच्या सध्याच्या कारकिर्दीत काही आव्हानांना सामना करावा लागू शकतो. तसेच आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडचणी येऊ शकतात. या वर्षी तुम्ही संपत्ती जमा करण्यास अपयशी ठरू शकता आणि त्याच वेळी तुमच्या खर्चात वाढ होण्याचे संकेत आहेत. 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी वक्री आहे. या काळात तुमच्या जीवनात लाभाची कमतरता असेल. तसेच शनीची ही स्थिती तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने काही प्रतिकूल परिणाम देऊ शकते. मीन राशी चक्राची 12वी राशी आहे आणि ही जळ तत्वाला दर्शवते. मीन वार्षिक राशी भविष्य 2024 नुसार या वर्षी शनी 7.5 सुरू होत आहे. 1 मे 2024 पासून तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह फारसा चांगला नसेल. तसेच तुमचे खर्चही खूप वाढतील. यासोबतच तुमच्या आरोग्याशी आणि आर्थिक बाजूंशी संबंधित काही समस्याही तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. या राशीच्या जातकांना सध्याच्या नोकरीच्या संधींना तोंड द्यावे लागू शकते. डोळ्यांची जळजळ, पाय दुखणे इत्यादी आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल नाही. 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी वक्री होणार आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात संकटे येऊ शकतात. या काळात तुमचा नफा कमी होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देऊ शकतात.